तर इकडे स्वराजचा आहे. हा हत्ती उभा आहे एवढा मोठा 963. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण आलो नाशिक येथे बघणार आहे आज आपण कृषीतॉन 2024. तर मित्रांनो, आज याच्यात जितके पण स्टॉल आहे आपण तितके सगळे व्हिजिट करणार आहे आणि कोणत्या स्टॉलला काय आलंय तर हे सगळं आपण बघणार आहे. तर चला बघूया कृषीतॉन 2024. तर मित्रांनो, सुरुवातीला मी सांगू इच्छितो की जी तुमची एंट्री फी आहे ही पर पर्सन 80 रुपये. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करू, बघूया आज आपण काय काय नवीन आलंय. तर चला, हॉल ए मध्ये काय काय तर चला बघूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हॉल ए मध्ये एंट्री मारल्या थोडी गार हवा येते. या ठिकाणी ओम गायत्री नर्सरीचा स्टॉल आहे. इकडे फर्टिलायझर म्हणजे इथे फर्टिलायझर आणि नर्सरी प्लस जे तुमचे इम्प्लिमेंट आहे ते इम्प्लिमेंट पण इथं आहे. 10 एक स्टॉल आहे हॉल ए मध्ये. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे तुमचे इम्प्लिमेंट आहे त्यांचा पण एक स्टॉल आहे आणि बाकीचे जेवढे काही आहे तर ते आहे फर्टिलायझरचे, इरिगेशनचे आणि नर्सरीचे. तर अशा पद्धतीने हॉल ए मध्ये जेवढे स्टॉल आहे तर ते तुम्ही बघू शकता आपले जे काय आहे तितके. तर चला आता आपण व्हिजिट करूया स्टॉल बी ला. तर या ठिकाणी तुमचं रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आलेलं आहे. तर समोर बघू शकता तुम्ही हा सेमिनार हॉल आहे, त्याच्या समोर जे लावले ते तुम्ही बघू शकता. सगळ्यात तुमची आमची आवडती गोष्ट ती म्हणजे सगळे ट्रॅक्टर्स आहेत प्रत्येक कंपनीचे आणि इथं सुंदर असे तुम्हाला कृषीतॉनचं नाव वगैरे दिलंय फोटो काढण्यासाठी. तुम्ही ते फोटो काढू शकता जर तुम्हाला काही करायचं नसेल तर दुसरं. तर चला आता आपण बघूया हॉल बी मध्ये काय आहे. तर मित्रांनो, चला आता आपण आलोय हॉल बी मध्ये. तर सुरुवात करूया स्टॉलला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिले सह्याद्रीचा स्टॉल आहे. तर आता हे जे काही आहे हे सगळे फर्टिलायझर आहे. तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये फर्टिलायझर बद्दल काही घेणार नाही कारण निम्म्यावर स्टॉल तुमचे सगळे फर्टिलायझरचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर जे नवीन नवीन काही काही वेगळे स्टॉल आहे तर तेच आपण बघतोय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाचा हा एक स्टॉल आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे सीताफळ वगैरे सगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटीचे फळं लावले इथे तर हे शेतकऱ्यांनी पिकवले. आणि याच्याबद्दल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करायची. इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, फळं आणि भाजीपाले सगळे, तर तेल वगैरे सगळं शासनातर्फे आहे इथे. तर व्हरायटीज वगैरे तुम्हाला याची काही माहिती हवी असेल तर तुम्ही इथे यायचंय आणि यांच्याकडून याची इन्फॉर्मेशन घ्यायची. तर चला, आणि या ठिकाणी रिकामी जागा पण आहे, तुम्हाला स्टॉल लावायचा असेल तर लावू शकता. आणि हे आलोय आपण समोर. तर सर सांगा तुमच्या स्टॉल बद्दल थोडं. नमस्कार, माझं नाव किशोरी रे आहे. एलोरा नॅचरल सीड प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर ह्या कंपनीचा हा स्टॉल आहे. तर ही कंपनी R&D बेस्ड कंपनी आहे आणि सर्वात मेन म्हणजे प्रामुख्याने जर आपल्या भागात जर म्हटलं तर कांदा, मका आणि ऑल व्हेजिटेबल्स मध्ये ती पूर्ण काम करत असते. आमच्या जर प्रसिद्ध वाण जर म्हटलं तर आमचा चायना किंग आणि एलोरा गुलाबी हा वाण हा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आमचा पूर्ण अग्रगण्य हायब्रिड आहे. आणि सर्वात जास्त शेतकरी चायना किंग आणि एलोरा गुलाबी हा वाण लावत असतात. म्हणजे सर थोडक्यात जे सगळे काही तुमचे म्हणजे जे आपले कांदा झालाय, टोमॅटो, ज्या बाकी इतर वेली त्यांचे सगळ्यांचे बी आणि तुम्ही हे करता का? हो, स्वतःची R&D बेस्ड कंपनी आहे. स्वतः ट्रायल करून आणि त्याच्या मोस्टली आम्ही सॅम्पल आम्ही लावत असतो शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये. आणि त्याच्यानंतर जी एकदम चांगली उत्पादन देणारी जी हायब्रिड असेल तीच आम्ही बाजारात आम्ही लॉन्चिंग करत असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांचे जे प्रोडक्ट कांदा, भेंडी वगैरे, वांगे, भाजीपाला, तर अशा पद्धतीने त्यांच्या ज्या सीड्स आहे तर त्या पूर्णपणे आहे. तर धन्यवाद सर. ओके, थँक्यू. चला नेक्स्ट स्टॉल बघूया. तर हा दुसरा स्टॉल आहे B6 आहे. तर बघू शकता हे वॉटर इरिगेशनचा स्टॉल आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता गांडूळ खत निर्मिती. तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे असे स्टॉल आहेत. तुम्हाला घ्यायचं असेल काही ऑल डिटेल्स तर तुम्ही बघू शकता. फर्टिलायझर आपण काही जास्त फर्टिलायझर मध्ये घुसणार नाही कारण विविध प्रकारचे जे कंपन्यांचे आहे. तुम्ही बघू शकता आनंद ॲग्रोची पूर्ण टीम आहे जे आपण डेली यूज मध्ये त्यांचे सगळे प्रोडक्ट वापरतो. तर हा त्यांचा स्टॉल आहे, येऊन व्हिजिट करा. धन्यवाद. जे इरिगेशनचे सगळे प्रोडक्ट किंवा काही नवीन असेल बघायला भेटेल. तर चला आता हे नॅशनल रिसर्च सेंटर आहे फॉर ग्रेप्स. तर चला याची थोडी माहिती घेऊ. तर सर तुम्ही आम्हाला तुमच्या रिसर्च सेंटर बद्दल काय काय नवीन ते थोडी माहिती द्या, थोडक्यात द्या. हॅलो, नमस्कार. राष्ट्रीय द्राक्ष संस्थेतर्फे आमचा स्टॉल लागलेला आहे. मी एकनाथ कांबळे, टेक्निकल ऑफिसर, आणि माझे जोडीदार श्री कैलास राजकर, ज्युनियर क्लर्क. इथे आमचा स्टॉल लागलेला आहे. द्राक्षातर्फे मनुके, नंतर वाईन, ज्यूस
मेडिका व्हरायटीचा ज्यूस तयार केला जातो आणि डिस्प्लेसाठी तिथे वाईन तयार केली जाते, मनुके तयार केले जाते. सध्या आम्ही बिस्किटापासून द्राक्षापासून बिस्किट तयार केलेले आहेत, ते विक्रीसाठी आणलेले आहेत. बघायला भेटते बिस्किट तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हे द्राक्षापासून तयार केलेले बिस्किट आहे. सर कोणत्या व्हरायटीचे? हे मांजरी मेडिका व्हरायटीचे. अच्छा अच्छा. तर या ठिकाणी बघू शकता अशा आपल्या द्राक्षावरती नवनवीन प्रयोग करतात सर. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, चला नेक्स्ट मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑटो फार्मा जे आहे, तर यांचं जे सगळं काही ऑटोमॅटिक आपलं स्टार्टर वगैरे मोटरचं आहे, तर याची थोडक्यात माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया. नमस्कार. सांगा थोडी माहिती थोडक्यात. ओके, नमस्कार. तर हे ऑटो फार्म आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये आपण पाण्याचं आणि खताचं नियोजनाची संपूर्ण सिस्टीम आणलेली आहे. तुमचं जसं शेत आहे तशानुसार तुमचे ऑटोमेशन होऊ शकतं. तिथे तुम्ही मागे बघू शकता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी आपल्या शेतात इन्स्टॉलेशन केलेलं आहे. यामध्ये काय आहे, सोलर पॉवरवर चालणारी हा आपला मेन कंट्रोलर असतो. शेतामध्ये कुठेही लाईट द्यायची गरज नाही, वायर फिरवायची गरज नाही. अशा पद्धतीने इन्स्टॉलेशन तुमच्या वॉलच्या ठिकाणी होतं. जितके वॉल असते तितक्या ठिकाणी असे कंट्रोलर्स लावले जातात आणि या कंट्रोलरनी तुमच्या वावरातले जे कॉक फिरवण्याचं काम असतं ते बंद होऊन जातं. मोबाईलनी मोटर चालू होते. कॉक फिरवण्यासाठी सुद्धा मोबाईलच्या ऍप्लिकेशनचा वापर केला जातो आणि यानुसार तुमच्या पाण्याचं संपूर्ण ऑटोमेशन होतं. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे खताच्या ऑटोमेशनचा. जी वॉटर सोल्युबल पाण्यात मिसळून देणारी जी खतं असतात, NPK, मायक्रोन्यूट्रियंट्स किंवा काही जीवामृत देतात, स्लरी देतात, तर हे सगळे आपण आपल्या मोबाईलद्वारे देऊ शकतो. त्यासाठी तुम्ही खताच्या टाक्या फक्त आपल्या सिस्टीमला जोडायच्या आणि ते सुद्धा वायरलेस पद्धतीने जगातून तुम्ही कुठूनही आपल्या शेताचं पाण्याचं आणि खताचं नियंत्रण करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आहे. जर याच्याबद्दल तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही स्टॉलला व्हिजिट करायची आहे. तुमचा जो खर्च आहे किंवा अजून काही जे प्रॉपर डिटेल इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला इथे भेटून जाईल. तर धन्यवाद. चला पुढचा स्टॉल बघूया. तर हा नेक्स्ट स्टॉल हा पण फर्टिलायझरचा सोडा. आणि हे जर सगळे जर त्याचे स्टॉल आपण जर बघत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मित्रांनो. म्हणून आपण जे तुमचे काही फर्टिलायझर जे असतील त्यांच्याबद्दल आपण घेत नाही. तर बघूया हा स्टॉल जो आहे आईस मेकर रेफ्रिजरेटर, तर बघूया हा काय. तर याच्याबद्दल आपण सरांकडून थोडी माहिती घेऊ. सर तुमच्या स्टॉल बद्दल थोडीशी माहिती सांगा. सर तुमच्या स्टॉल बद्दल थोड़ी माहिती हिंदी में बताओ सर, आपके स्टॉल के बारे में. हमारा डिहाइड्रेशन इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग करते हैं. जो भी फूड मटेरियल होता है, रेडी टू ईट आइटम बनाना है, फ्रूट वेजिटेबल्स जो भी हमें ड्राई करना है तो इसमें हम ड्राई कर सकते हैं. हमारा जो ये फूड आइटम्स है वो जो बिगड़ने का मेन रीजन होता है वो मॉइस्चर होता है, पानी होता है. तो ये दोनों मशीन ऐसा है कि इसमें से पूरा पानी निकाल देता है और हम प्रिजर्व कर सकते हैं 3 to 4 years तक. तो पूरा ये दोनों मशीन इसके लिए हम यूज करते हैं. तो सर आपका जो मशीन है वो देखने को मिलेगा हमको? हीट पंप ड्रायर मशीन है, वो सबसे छोटा है, 20 किलो का है. वैसे हम 20 किलो से लेके 2000 किलो तक का ये मशीन बनाते हैं. और वैक्यूम प्रेस ड्राइंग है, वो भी हम 20 किलो से लेके 3000 किलो तक का मशीन बनाते हैं. और अहमदाबाद में हमारा यूनिट है पूरा मैन्युफैक्चरिंग यूनिट, आइस मेकर रेफ्रिजरेशन. एक ही मशीन होगा हाँ, ये यहाँ डेमो के लिए एक ही रखा है. अच्छा अच्छा सर, डेमो के लिए एक ही. सर आपके स्टॉल के बारे में थोड़ी इन्फॉर्मेशन. हमारी कंपनी का नाम है ग्राफ्टिंग प्रो. हम सारे अत्याधुनिक लेटेस्ट ग्राफ्टिंग की मशीन्स इंट्रोड्यूस किया है इंडिया में. ये अभी आप पहली मशीन देखेंगे, आप देख लीजिए. नहीं आप बोलो, दिखाओ आप. सबसे पहली मशीन जो है ये है द्राक्ष ग्रेप्स को ग्राफ्ट करने की मशीन. ये मशीन जो है इसमें 2 तरीके के कट होते हैं. पहला कट है ओमेगा कट, इसको अपन ओमेगा कट बोलते हैं. अच्छा, वो स्कायल और रूट स्टॉक को ऐसा ओमेगा के शेप में ग्राफ्ट करता है. दूसरा है वी कट. उसमें ओमेगा कट में और वी कट में दोनों में आपको कट करने के बाद उसको टेपिंग का कोई जरूरत नहीं है. और ये मशीन बहुत फास्ट है और ये मशीन मैनुअल है, मतलब आपको कोई बैटरी कोई पावर का कोई जरूरत नहीं. पर सर अगर ये मशीन फार्मर को, मतलब फार्मर नहीं ले सकता ना, मतलब जिसके पास नर्सरी है वही लोग यूज कर सकते हैं. क्यों? अगर फार्मर को अगर कोई बड़ा फार्मर हुआ जिसकी बड़ी खेती है तो उसको नहीं मतलब अगर वो खरीदता है, हाँ, जब जो आपके पौधे तो अगर नर्सरी खरीदता है तो उसको इसकी कोई जरूरत नहीं, तो नर्सरी वाले ले सकते हैं. अच्छा, वो मतलब ये नर्सरी वालों के लिए जी. और जो इंडिविजुअल फार्मर के लिए क्या बनाया है आपने? ये स्प्रेइंग के लिए दिख रहा है, ये स्प्रेइंग मशीन से पीजीआर आप टमाटो पे अपना द्राक्ष पे पीजीआर स्प्रे कर सकते हैं. नहीं सर, और जो मार्केट में है अभी, हाँ, उनसे मतलब स्प्रे करने के लिए तो बहुत सारे मटेरियल है. नहीं, इसमें कैसा है, जैसे जब टमाटो का साइज छोटा है, उसका प्लांट का साइज छोटा है, तो आप उसको अच्छे से पीजीआर मार सकते हैं. और बनाना के लिए भी हमारे पास ऑप्शन है. इसमें बड़ा है, ये अगर आप देखेंगे तो इसमें ये बनाना का है. बनाना का जो पूरा प्लांटेशन रहता है, आप पूरा हाथ से उसको पूरा अच्छे से सिंगल इसको मार सकते हैं. और दूसरा हमारे पास USB से कनेक्ट होने वाला सॉइल सेंसर है.
जिसमें 8 प्रकार का आपको सॉइल का टेस्ट आप उसमें कर सकते हैं। यहाँ पर अगर आप देखेंगे ये आप 8 टेस्ट इसमें कर सकते हैं। इंस्टेंट रिजल्ट है। हाँ, इंस्टेंट रिजल्ट कर सकते हैं। क्या है आपने सॉइल में कम ज्यादा है? जी बिल्कुल, पूरा आपको सॉइल टेस्ट रिपोर्ट देगा। तीसरा ये है हमारा टोमेटो का ग्राफ्टिंग मशीन है, ये सबसे लेटेस्ट है। ये 2 सेकंड के अंदर अंदर आपका सब टोमेटो और ब्रिंजल का ग्राफ्टिंग कर सकता है। मित्रांनो तुम्ही बघू शकता ठिकाणी ग्राफ्टिंग टोमॅटो आहे। तर तुम्हाला याच्याबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर या स्टॉलला विजिट करा। अजून 3 दिवस आहे, तुम्ही बघू शकता। थँक्यू सर, थँक्यू। अजून काही स्टॉल रिकामे तर चला बघूया आपण एक एक करून। ऊर्जा ॲग्री ग्रीन आणि इरिगेशनचं नॉर्मल जे रेग्युलर आहे मी त्यांचे काही व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो। सागर बायोटेक तर यांचे पण बघू शकता तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे जे काही पिकांचे बियाणे तर त्यांचा स्टॉल आहे। हे बालाजी नर्सरीचा स्टॉल आहे। तर हे स्काय डीलर आहे मित्रांनो। तर यांचे जे प्रोडक्ट आहेत ते ऑटोमायझेशन स्टॅटस वगैरे जे तुमचे असतील त्यात आहे, तर तुम्ही व्हिजिट करा। आणि आता पुढचा स्टॉल आहे तो म्हणजे कृषी दूध बायो हर्बल। तर मित्रांनो आपला घरचा स्टॉल आहे, तर या ठिकाणी त्यांचे प्रोडक्ट्स बघू शकता तुम्ही। तर याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, कारण घरची कंपनी याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही। तर खाण्यापासून ते द्राक्षांना फवारण्यापर्यंत असे पूर्णपणे यांचे जे प्रोडक्ट्स आहे कृषी दूध बायो हर्बलचे ते पूर्णपणे एकदम भारी आहे। मी स्वतः वापरतो, त्याचे रिझल्ट पण खूप छान आहे, बघू शकता तुम्ही। तर यांचे प्रोडक्ट जे कृषी दूधचे प्रोडक्ट आहे तर ते तुम्ही, माझं तर वैयक्तिक मत आहे तर तुम्ही एकदा वापरले पाहिजे, आणि जे वापरत नसतील त्यांनी वापरून बघा एकदा। तर आपण आता सरांना विचारू, सर तुमच्या कंपनीचं काय स्पेशल आहे जरा आम्हाला सांगा। आम्हाला माहिती पण आमच्या ऑडियन्सला सांगा। आपल्या पहिल्या डिपिंगसाठी आपण डिवाइन म्हणून हे प्रोडक्ट सजेस्ट करतो। ते पाकळीचं अंतर, घडाची लांबी, लवचिकतेसाठी काम करतं। त्यानंतर आपल्याकडे घटजिरणे म्हणून 100% नॅनो टेक्नॉलॉजी बनवलेलं आहे। किती बिघड असला, बारीक जाणार घड असला 24 तास स्ट्रॉंग करतं। तसेच असे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांचे कीटकनाशक पण आहे, ग्लोबल बुरशीनाशक पण आहे। कीटकनाशक म्हणून आपल्याला थ्रिप्स, तुडतुडे, पांढरे माशी, लाल कडे, उडद्या त्याच्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत चालणार प्रोडक्ट आहे। रेसिड्यू फ्री आहे 100%। आणि मित्रांनो हे सगळे प्रोडक्ट मी स्वतः वापरतो, तुम्ही पण एकदा ट्राय करा, वापरून बघा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला बसवंत आणि बीचा जो स्टॉल आहे तो पण आहे। तुम्हाला इथे येऊन मग बी काय त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते टेस्ट करायला भेटतील। हा आहे एपीएल अपोलो पाइपिंग सिस्टीमचा जो स्टॉल आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। जे काही तुम्हाला विविध पाईपां किंवा तुमचं जे पाईपलाईनचं मटेरियल असेल त्याच्याबद्दल जे काही डाऊट्स आहे, जे मटेरियल आहे ते सगळं इथे कॉक्स वगैरे बघू शकता। सर काही 4-5 दिवस काय ऑफर आहे का तुमची पाईपांवरती, काय मटेरियलवरती? रेट वाढणार आहे असं? ठीक आहे चालेल। केकेवाग एज्युकेशन सोसायटी, तर केकेवागच्या कॉलेजमधून जे काही इन्स्ट्रुमेंट जे काही बनवलंय तर ते पोरांनी इथे ठेवलंय, कॉलेजने ठेवलंय। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो हॉल बी आहे हा पण संपलाय, आता आपण जातोय हॉल सी कडे। तर चला जाता जाता बघूया, या ठिकाणी बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर वगैरे सगळे। तर याचा व्हिडिओ आहे, याचा व्हिडिओ येईल पार्ट 2 मध्ये। ट्रॅक्टर जे सगळे ते सगळ्या याचा व्हिडिओ जो आहे तो पार्ट 2 मध्ये आणणार आहे आपण, इम्प्लिमेंट वगैरे। सध्या फक्त टूर करतोय आपण की काय काय आहे काय काय नाही। तर हे तुमचं आमचं आवडतं नाव पॉवर आहे, तर पॉवर आहे। चला तर चला मित्रांनो हॉल सी मध्ये एंट्री करतोय आपण, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। चला सुरुवात करूया आता हॉल सी मध्ये। तुम्ही मागे बघू शकता इथं डॉक्टर पंप, तर यांचे सर्व प्रकारचे पंप आहेत, तुम्हाला काही हवे असतील तर घेऊ शकता तुम्ही। ते एक आहे एशियन पॉवर कंट्रोलर, तर या ठिकाणी जे आपले मोटर आहे स्टार्टर वगैरे त्यांचे सगळे पॉवर कंट्रोलरचं हा स्टॉल आहे। ऍग्री प्लासचा जो स्टॉल आहे तर सरांना विचारू, मला काही वेगळं दिसतंय, मी त्याला विचारतो याच्याबद्दल काय सर, हे कशाबद्दल आहे आणि काय फायदे याचे सांगा थोडक्यात सांगा। ही ऍग्री प्लास कंपनीचा स्टॉल आहे, पॉलिहाऊस रिलेटेड मटेरियल असतं हे। ह्या पॉलिहाऊसचा पेपर आहे, ब्ल्यू पेपर आहे, येलो पेपर आहे आणि व्हाईट पेपर आहे। ही नेट आहे पॉलिहाऊस मध्ये वापरली जाणारी, ही अॅल्युमिनियम नेट आहे, ही मोनो नेट आहे जे आपण शेड नेटसाठी यूज करतो, आणि इन्सेक्ट नेट आहे जे पॉलिहाऊसला साईडनी कव्हर करते शेड नेटसाठी। अच्छा नेट आहे सगळे पेपर्स आहेत। आणि हे काय सर, हे कळलं मला, आपलं जी कुंडी असते मातीची, मुळी वाढ होत नाही त्याच्यामध्ये, वाढ थांबते, त्याच्याकरता त्याला पर्याय ही आहे कुंडी बनवली। पण जर पाणी वगैरे टाकलं तर याच्यातून पाणी सगळं हो बाहेर पास व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये, पण ते बाहेर येईल डायरेक्ट, नाही माती राहील ना याच्यामध्ये, पण माती पण यावं लागेल, माती पण बाहेर नाही येणार, त्याच्यासाठी आहे ना बाकीचा
अच्छा डिझाईन केले का? हो ठीक आहे, धन्यवाद सर. मित्रांनो सगळ्यात कमी किमतीचा मला हे आणि अत्यंत भारी वाटलंय. तर चला सरांकडून आपण याची माहिती घेऊ. सर तुम्ही आम्हाला याचं थोडं एक्सप्लेनेशन द्या की काय आहे, कसं आहे तुमचं ऑटोमायझेशन सिस्टीम. नमस्कार, मी अक्षय निकम. तर फायफॉर्म म्हणून आमची ड्रिप इरिगेशन ऑटोमेशन कंपनी आहे. तर ड्रिप इरिगेशन ऑटोमेशन मध्ये सध्याच्या घडीला जर समजा शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठे चॅलेंजेस जे आहेत, तर त्याच्यात एक तर लाईटचे खूप प्रॉब्लेम आहेत. कधी दिवसा लाईट राहते, कधी रात्रीची लाईट राहते. त्यानंतर जे सिस्टम बरेचसे बिबट्याचे प्रॉब्लेम असतील किंवा अजूनही बरेचसे संकटामध्ये चॅलेंजेस आहेत. तर ह्यामध्ये प्रामुख्याने आपण जे ऑटोमेशन सिस्टम देतो, तर ह्याच्यात लेबरवर डिपेंड राहायची गरज राहत नाही किंवा लाईट आपल्याकडे दिवसा असो रात्रीची असो, तर लाईटच्या शेड्यूलनुसार आपण फक्त मोबाईलमध्ये एक शेड्यूल टाकलं की त्या पद्धतीने ते सिस्टम ऑटोमॅटिक शेतकऱ्याला कुठलंही काही न करता ते सिस्टम ऑटोमॅटिक शेतावर पंप चालू करणं किंवा पाणी देणं, खतं देणं. त्याचबरोबर पाणी आणि खतं देत असताना बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पीएचचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. तर ह्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही सिस्टम डेव्हलप केलेला आहे की त्यामध्ये तुम्ही पीएच सुद्धा ऑटोमॅटिक पद्धतीने तुम्ही कंट्रोल करू शकता. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आम्ही एक बेसिक सिस्टम देतोय, ऑटोमेशन स्टार्टर किट. तर ऑटोमेशन स्टार्टर किट मध्ये फक्त हे कंट्रोलर आणि वॉल जर दिले तुम्ही, तर अगदी 50 ते 60 हजारापासून तुम्ही ऑटोमेशन करू शकता. जे लहानात म्हणजे अगदी छोटा 2 ते 3 एकरचा शेतकरी जरी असेल किंवा एक 200-300 एकर जरी क्षेत्र असेल, तरी सुद्धा त्या पद्धतीने हे कंट्रोलर जे आहे ते आपण डेव्हलप केले आहेत. तर ह्यामध्ये एक बेसिक स्टार्टर किट आहे. त्यानंतर जर इकडे बघितलं तुम्ही तर हे बेसिक इरिगेशन प्लस फर्टिगेशन सिस्टम याच्यात आहे. तर हा एक कंट्रोलर आहे फायहा म्हणून, आणि हे बेसिक सिंगल चॅनल वेंचुरी सिस्टम आहे. त्यामध्ये ऑटोमॅटिक तुम्ही फक्त मोबाईलमध्ये एक शेड्यूल टाकायचं आहे, तर त्या पद्धतीने ते पाणी आणि खतं देतात. त्यानंतर सर हे जर इन्स्टॉल केलं म्हणजे स्वस्त जर करायचं ठरलं आपल्याला इन्स्टॉलेशन, तर आपण म्हणजे फक्त वॉल आणि तुमचं जे वॉल आणि हे जर एवढं जरी बसवलं तर अगदी 50-60 हजारापासून आपण आणि किती एकर म्हणजे शेती याच्यात आपण हँडल करू शकतो. यामध्ये 8 आउटपुट 16 आउटपुट अशा पद्धतीचे कंट्रोलर येतात. तर किमतीत जर बघितलं तर हार्डली 10 ते 15 हजार रुपये वाढतात. म्हणजे 8 आउटपुट ऐवजी 16 आउटपुटचा कंट्रोलर घेतला. 16 आउटपुट जर घेतली तर 16 आउटपुट जिथे आपल्याला 60,000 खर्च येणार आहे तिथे 80,000 रुपये खर्च येतो. परंतु जिथे 10 एकर क्षेत्र कव्हर होणार आहे तिथे 20 ते 25 किती क्लेम करता तुम्ही. यामध्ये जनरली 8 ते 10 वर्ष या सिस्टमला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे सरासरी आपण जर तुमच्या शेतात बघितलं तर एका माणसाचा मजुराचा खर्च जर बघितला 12 महिन्याचा, तर तो सुद्धा 1 लाख रुपयाच्या वरती जातो. त्यापेक्षा कमी किमतीमध्ये आपण ते सिस्टम शेतकऱ्याला देतोय. म्हणजे 1 लाख रुपयापर्यंत जर हे सिस्टम बसवलं तर अगदी वर्षाला 10,000 रुपये ॲव्हरेज खर्च येतो. तर मित्रांनो फक्त 10,000 रुपये मेंटेनन्स आहे त्याला. आणि जर तुम्हाला अशीच काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर त्यांचे डिटेल्स तुम्हाला बॅनरवरती भेटून जातील. तुम्ही व्हिडिओतून घेऊन टाका किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपण असतील. आणि किंवा अजून 4 दिवस स्टॉल आहे, तुम्ही 4 दिवसात तुम्ही विजिट करू शकता. धन्यवाद सर, धन्यवाद. तर या ठिकाणी स्मार्ट सेवरचा पण स्टॉल आहे असा बघू शकता, ग्लोबल परफेक्ट. अजून एक स्टॉल इन आरडी फार्म फोर्स म्हणून ही जी कंपनीने जे आपले जॉईंट्स असतात ट्रॅक्टर ब्लोअर्सचे वगैरे, तर त्यांचा देखील आहे स्टॉल आहे. तर बघू शकता तुम्ही जॉईंट वगैरे आहेत. बघूया नेक्स्ट स्टॉल वर्षा एंटरप्राइजेस. यांचं पण तेच आहे, नर्सरी परत ऑटोमायझेशन ऑटो वगैरे सेम फर्टिलायझर्स. बँक ऑफ महाराष्ट्र, तिथे तुम्हाला काय घ्यायचं असेल तर गोकुळ ॲग्री प्लास्ट म्हणजे नर्सरी पेपर्स वगैरे ट्रे वगैरे सेंट्रल वेअरहाऊस आहे. तर अशा काही पद्धतीने मित्रांनो स्टॉल आहे. आता हे काय आहे, शिवराज प्लास्टिक्स. तर तुमचं जे आपण बागेवरती शेड वगैरे टाकतो जसे ॲग्रो इंडस्ट्री, त्यांचे फिल्टर्स वगैरे तुम्ही बघू शकता. देश की नंबर 1 टॉर्च आहे. चला आपण बघूया इथे टॉर्च कसे काय फालतू गोष्टी पाहिल्या पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता देश की नंबर 1 टॉर्च. तर या घ्यायला तुम्ही गोदावरी पब्लिकेशन्स बाबांनी बनवलंय. तर त्यांचं प्रोडक्ट आता आपण बघणार आहोत. थोडक्यात माहिती दिली याच्याबद्दल. सर आमचं जे यंत्र आहे रोप लागवड यंत्र, याचं जे रेट आहे ते फक्त 1.5 kg रेट आहे. याच्यामध्ये इथून आपण रोप टाकतो आणि तर मित्रांनो खरंच 1.5 किलोचं आहे, जास्त जड नाही आणि एकदम हलकं आहे. असं काही नाही चांगले हात दुखतील. तर याचा आपण आता डेमो पण बघूया. आणि दादा भाई किंमत वगैरे विचारू. त्याची किंमत आहे 2225 रुपये आणि कंपनीत प्रोव्हाइड करतो. आणि कृषी मध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी खास ऑफर लावली. त्याच्यामध्ये 1650 रुपयामध्ये आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो इथे. आणि जर कंपनीमध्ये घ्यायचं असेल तर आम्ही पार्सल सुविधा करतो ऑल ओव्हर महाराष्ट्र. सर याचे केळीचं आपण जे घेऊ शकतो काय केळीचं बॉल होईल घ्यायचं कार्ड मित्रांनो बघू शकता तुम्ही. केळीचं बॉल डिटेल लागत असतील त्याच्यावर घेऊन टाका. केळीचं कोणता डाऊट डेमो घ्यायला थोडी गर्दी आहे, घेऊ थांबा 2 मिनिटं. सर डेमो दाखवा आम्हाला. एकदम सिंपल आहे आणि वजन पण एकदम हलकं आहे मित्रांनो. तर चला बघूया नेक्स्ट स्टॉल. तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑफर चालू आहे, तुम्ही येऊन जा आणि घेऊन टाका. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ आणि यांचे जे प्रोडक्ट आहेत बघू शकता तुम्ही. तुम्हाला घ्यायचे का येऊन घेऊन टाका. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता फोन धरून हात दुखायला लागलाय माझा. तर या ठिकाणी काय आहे वायर इंडस्ट्रीज
परत एकदा ऑटोमायझेशन कोणते ॲग्रोमॉनिटायझेशन मॉनिटर व्हॉट इज दिस. तर चला नवीन काहीतरी दिसलंय बघूया. हे तुम्हाला माशा वगैरे ट्रॅप करण्यासाठी. तर आपण फळमाशीला बरेच शेतकरी बरेच त्रासले तर सरांनी काय आणले तर बघू. सर तुमच्या स्टॉलच्या आम्हाला थोडक्यात माहिती द्या तुमच्या प्रोडक्ट बद्दल. नमस्कार. सर्वप्रथम डायरेक्ट ॲग्रो प्रतिनिधी मी अक्षय वरपे. तर आपली जी घरातली माशी असते त्याच्यासाठी हा हाऊसफ्लाय ट्रॅप म्हणून येतो. याच्यामध्ये 2 वड्या असतात, एक फिरो आणि एक कायरो. एक पावडर येते आणि एक जेल येते. एक पावडर खाली टाकायचे आणि एक जेल आहे ते इथं वरती कोणावरती इथं आणि इथं टाकायचं. पूर्णपणे याच्यावरती सोडून द्यायचं आणि ठेवून द्यायचं आपल्या घरामध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये किंवा गोठ्यामध्ये. हा घरामध्ये 30 दिवसापर्यंत काम करतो. पोल्ट्रीमध्ये 7 दिवसामध्ये पूर्ण भरून जातो. आणि एकदा जर भरला तर फक्त धुवून काढायचा आणि पूर्ण रियूज करायचा. नंतर आपली जी फळमाशी त्याच्यासाठी ट्रॅप येतो, जे डंक मारणारी माशी त्याच्यासाठी ट्रॅप येतो. जे की आपण खरबूज असेल, टरबूज असेल किंवा आंबा, चिकू याच्यामध्ये नाही याच्यामध्ये आता कसं माहिती याच्यामध्ये केमिकल वास आहे पूर्णपणे. म्हणजे फेरोमोन काय असतं ॲनिमलची जे इन्सेक्टची लँग्वेज ती याच्यामध्ये पूर्णपणे. आणि हे प्रोडक्ट किती पर्यंत जातं हे तुम्हाला 450 रुपयाला भेटतं. मार्केटमध्ये आहे, मार्केटमध्ये उपलब्ध आहे. थँक्यू. ओके थँक्यू. व्हॉट इज दिस. तर हे सगळे बायोटेकचे स्टॉल आहे तुम्ही बघू शकता. इतके बायोटेक मोहगॅनी कसलं सर. बायोटेक प्रणाम ॲग्रो व्हॉट इज दिस. त्यांचे पण प्रोडक्ट आहेत. तर या ठिकाणी आपण परत कसं आलं रोज दुसऱ्या कंपनीचं का. तर या ठिकाणी मित्रांनो गरुड एरोस्पेसचं तुमचं जे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आपण हे सगळं गार्डनिंगचं मटेरियल आहे. ज्यांना कोणाला गार्डनिंगची हौस असेल तर त्यांच्यासाठी. बाकी बऱ्याच कंपनीचे फाल्कनचे जे तुम्हाला प्रोडक्ट दिसता येतं तर कात्री वगैरे इळे कोयते जे फार्म इक्विपमेंट आहे ते सगळे इथे अवेलेबल आहे. तरी तुम्हाला दुकानात मार्केटमध्ये पण भेटून जातील. तर विचारू आपण काही कृषी मध्ये काही सर मार्केट रेट आणि जे कृषी रेट आहे यात काय फरक आहे का. काही फरक आहे. अच्छा काय फरक आहे जरा सांगता तुम्ही. 15 ते 20% फरक करून लावलेला आहे का. अच्छा तर मित्रांनो 3-4 दिवस ऑफर आहे. तर तुम्ही ते प्रोडक्ट घ्यायचे 3-4 दिवसच प्रदर्शन बघू शकता. फाल्कनचे खूप छान छान प्रोडक्ट आहे. चलो वेलंडाचे प्रोडक्ट तुम्ही वापरता का लांबीसाठी मित्रांनो मला कमेंट करा. ते माशा मारायचे औषधी चालायचे काय टोमॅटोला सगळ्या पिकांसाठी आपका प्रोडक्ट मार्केट कोयते पण मित्रांनो विकायला तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता. कांद्याचे बी आणि असे विविध प्रकारचे स्टॉल आहे. तर चला आता बघूया आपण दुसरं श्री गणेश एंटरप्राइजेस. मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या नवनवीन आहे तर या तुम्ही बघू शकता इथे येऊन. काय मी पण बघितले तर तुम्ही पण या. आणि शेतीसाठी खरंच काही बऱ्याचशा गोष्टी अशा उपयुक्त त्या ठिकाणी ताडपत्री पेपर वगैरे बघू शकता. हे परत आपला तेच ड्रिप वायर क्रॉप सायन्सचा एक स्टॉल आहे. असे बरेच इतर नेट बघू शकता तुम्ही. वायर रूट्स परत ड्रिप मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. गिरण्या वगैरे घ्यायच्या असेल तर तुम्ही द्या. मायक्रो बायोटेक्नॉलॉजी तर अशा पद्धतीने आपला हॉल सी पण संपलेला आहे. तर आता आपण हॉल डी कडे जाणार आहे. त्यात मित्रांनो बघू शकता समोर तुम्हाला आपला आय लव्ह ॲग्रो कॅप्टन. तर चला बघूया डी सेक्शन. तर चला बघूया हॉल डी. तर चला मित्रांनो सुरुवात करूया आता आपल्या डीच्या सेक्शनला. तर चला डी हॉल मध्ये काय काय बघूया. सह्याद्री ॲग्रोवेट मध्ये जे तुम्हाला शेती किंवा डेअरी रिलेटेड जे प्रोडक्ट आहे ते सगळे तुम्हाला इथे भेटतील. तेच कांदा लसूण दूध व्हायला तुम्हाला गाड्या घ्यायच्या असतील गाड्या आहे. रोजच्या पेट्रोलचा खर्च वाचवा. 10 रुपयात इलेक्ट्रिक म्हणा बघू शकता. फॉर मोर इन्फॉर्मेशन कम टू कृषी धन अँड चेक. बघू शकता डेअरी इक्विपमेंट सगळे इकडे आहे मित्रांनो डी सेक्शनला आहे. तर येऊन विजिट करा. गॅसच्या सगळ्या या ठिकाणी दर्शन भाऊ भेटलेले आमचे खास मित्र जे कधी आम्हाला भेटतील आम्हाला पाहून तोंडला पाहता.
आणि तंत्रज्ञानाचा विकास. त्याला काय तुमचं? एक मिनिट. आमचा किचन वेस्ट बायोगॅस आहे. यामध्ये आपला ओला कचरा, पालापाचोळा, गवत, तण, शेण त्यापासून आपला गॅस मिळतो. आपल्या घरात जो उत्कृष्ट कचरा असतो, उशान तो कचरा आपण फेकून देतो, घंटा टाकतो. त्याची विल्हेवाट लावायचं म्हणजे हा आपला पर्याय आहे. याच्यामध्ये ज्या गोष्टी कुजणार आहे त्यामध्ये आपला गॅस मिळेल हे सर आपण टाकतो मध्ये. हे छोटे प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये 5 ते 7 फॅमिली मेंबर स्वयंपाक होतो. 5 ते 6 फॅमिली? हा, फॅमिली मेंबरचा स्वयंपाक होतो. हा, फॅमिली मेंबर. आणि हे मोठे प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये 10 ते 15 फॅमिली मेंबर स्वयंपाक होतो. एक सिंगल बर्नर 1.5 तास किंवा 2 तास चालतो. त्याच्यामध्ये वन टाइम असे दिवसातून 2 वेळेस गॅस तयार होतो. सकाळी टाकून संध्याकाळी गॅस तयार होतो, संध्याकाळी टाकून सकाळी गॅस तयार होतो. अशी पद्धत चालू असते. आणि यामध्ये हा म्हणजे झिरो रिस्क फॅक्टर याच्यामध्ये. याच्यात फक्त बेस्ट टाकायचं, अजून काही केमिकल वगैरे टाकायचं नाही. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मिथेनच्या बॅक्टेरियाने हा गॅस पूर्ण फिलअप करून देतो. तुम्हाला फक्त तुमचा ओला कचरा, पालापाचोळा, गवत, तण, शेण ज्या गोष्टी विघट आहे त्या तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. मेंटेनन्स काय? मेंटेनन्स झिरो आहे. तुम्हाला फक्त कचरा टाकायचा तो म्हणजे गॅस यूज करायचा बस. तुम्ही एवढं करू शकता. बाकी मेंटेनन्स काय? मेंटेनन्स झिरो आहे. किती वर्ष झालं लाईफ काय? हा फायबर मटेरियल आहे. फायबर खराब होत नाही. याला ऊन वारा झालं तोपर्यंत झालं. हो, लाईफ टाइम चालू. जर तुम्ही याला ठेवलं, फायबर मटेरियल आहे. ऊन वारा पाऊस काय फरक पडत नाही. याला उंदीर घुस खाऊ शकत नाही. याला काहीच फरक पडत नाही. आणि फायबर असल्यामुळे म्हणजे स्फोटक पण नाही. हा रिस्क फॅक्टर झिरो आहे याच्यामध्ये. तुम्ही याला म्हणजे ओपन ठेवला हवेत मिसळला तरी काही होत नाही. जसं आपला एलपीजी हवेत मिसळल्यानंतर फोडू शकतो. त्याचं काहीच नाही. ठीक आहे मित्रांनो, ज्यांची छोटी फॅमिली त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. आणि शेतकरी कुटुंबांसाठी खरं तुम्ही याचे पैसे वाचवू शकता. ज्यांची छोटी फॅमिली त्यांनी व्हिजिट करा अजून माहितीसाठी. धन्यवाद. चला नेक्स्ट स्टॉलकडे जाऊया आता. वर्ल्ड टूर ट्रॅव्हल्स. तुम्हाला आता लग्न झालं असेल, त्यांना फिरायला जायचं असेल तर जाऊ शकता. तो मैम आप तो एक्सप्लेन कीजिए क्या प्रोडक्ट है हमें. हमारा सर सोलमन हेल्थ केयर प्राइवेट लिमिटेड करके प्लांट है हमारा नासिक में, और हम लोग वेटनरी प्रोडक्ट्स में डील करते हैं. वी मैन्युफैक्चर ऑल टाइप्स ऑफ वेटनरी प्रोडक्ट्स, जैसे कि सप्लीमेंट्स हो गए, कैल्शियम, मिनरल्स, और जो भी कैटल को मिल्क बूस्ट करने के लिए लिवर टॉनिक्स हो गए, उनका यूट्रस का ये करने के लिए, अच्छे से मेंटेन रखने के लिए, तो वो सब प्रोडक्ट्स हम लोग बनाते हैं. और हम लोग पोल्ट्री में भी डील करते हैं, एक्वा के भी प्रोडक्ट्स बनाते हैं हम लोग, और हम लोग एग्रो के भी रिलेटेड हमारे प्रोडक्ट्स अवेलेबल है मार्केट में. हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग यूनिट. कहाँ पे मैन्युफैक्चरिंग? सिडको में. सिडको में क्या? और मतलब इसका जो प्रोडक्ट्स है ये मार्केट में अवेलेबल है क्या? हमें आपकी तरफ से लेना पड़ेगा? नहीं, हमसे आपको ऑर्डर देके बनवा के लेना पड़ता है. ठीक है, मतलब जितना कस्टमर को चाहिए राइट, उसके ऑर्डर देने के बाद ही मिलेगा. यस. और हम ऑल ओवर इंडिया सप्लाई करते हैं, और हम B2B पे ज्यादा फोकस करते हैं, बिजनेस टू बिजनेस. जिसको भी हमारे से जुड़ना है, डीलरशिप लेना है, डिस्ट्रीब्यूटरशिप, हम उसको ज्यादा प्रमोट करते हैं. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी त्यांचा जो ऍड्रेस आहे आणि जे काही त्यांच्या कंपनीची डिटेल आहे ती सगळी तुम्हाला इथे दिसून जाईल. थँक्यू मॅम. यस, वेलकम. बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पेरणी यंत्र पण आहे. टायर्स वगैरे सगळं काही. तर गाड्या वगैरे तुम्हाला भेटू शकता इथं. काही लकी ड्रॉ स्कीम बिमा असेल तर काय तुमच्या कारचा प्रवास फक्त 1 रुपयाने सुरू करा. आपलं मित्रांनो आता मी उन्हाने इथे काय थंड करायला नाही, तर चला बघूया काय तुम्हाला जशी टाकी पाहिजे तशी बनवून भेटेल. टाकीचा मोल्ड आहे. चला आपलं युट्यूब चॅनल आहे, तर तुमचं काय यांची मशीन विकायला आहे का टाकी बनवून द्यायला भेटतं असं. रॉयल बागेत बरोबर, रॉयल बागेत चेतन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो हे मोल्ड म्हणजे टाकी बनवायची मशीन आहे, हे विकता आणि याची पूर्ण डिटेल आहे तुम्ही तिथे येऊन घेऊ शकता, किंवा तुम्हाला ऍड्रेस वगैरे भेटून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्हाला जर नवीन काही बिझनेस वगैरे चालू करायचा आहे टाक्या बनवण्याचा, तर तुम्ही ही मशीन घेऊ शकता विकत. काय प्राइस? प्राइस काय? सगळं करून घेतलं आहे 10 लाख आणि रॉ मटेरियल आपल्याला घ्यावं. तर मित्रांनो जर तुम्ही 5-10 लाखाचं बजेट असेल, 10 लाखाच्या पुढे जर बजेट असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा नवीन बिझनेस स्टार्टअप चालू करू शकता. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट. मित्रांनो तुम्ही बघू शकता एव्हरेस्ट कंपनीचे जे पत्रे नवीन कलरफुल मध्ये आणि बरेच काही नवीन चेंजेस आहे. तर असे काही पत्रे बघू शकता या ठिकाणी तुम्ही. गुलाबाचे फुलं, झेंडूचे फुलं, बरेच काही तुम्हाला टाक्या वगैरे फुल टॅक्स. तर चला बघूया आता आपल्याला टार्गेट दिसतंय समोर. तर हे माझ्या मते उद्या चालू होईल. तर आता तुमचं आमचं सगळ्यात बेस्ट कुबोटा. तर आता आपण आलाय कुबोटा ट्रॅक्टर्स. तर बघू शकता मित्रांनो. तर चला त्याचा बघूया कुबोटाचा नवीन ट्रॅक्टर काहीतरी लॉन्च करता येते, तो पण तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून बघा. मार्केटिंगची तशी गरज नाही. तर पहिले तुम्ही रेड कार्पेट खाली बघूया काय ट्रॅक्टर लावलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणतो आपल्या बरोबर कंपनीचे ब्रोमॅक्स कंपनीचे स्टेटेड नाव तुम्ही सांगा. काय झालं
तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या पाठीमागे ट्रॅक्टर उभे ट्रॅक स्टार म्हणून. तर ही कंपनी काय काहीतरी नवीन वेगळं पाहायला भेटलंय मला. तर आपल्या सोबत ग्रोमॅक्स कंपनीचे कैलास तास्कर सर आहे. तर चला आपण त्यांना विचारू का सर थोडक्यात आम्हाला तुम्ही एक्सप्लेन करा काय. ओके नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. ही जी कंपनी आहे ग्रोमॅक्स आहे. ग्रोमॅक्स या कंपनीचं नाव महिंद्रा आणि गुजरात गव्हर्नमेंटचा हा एक संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये कंपनी ट्रॅक्टर आणि हिंदुस्तान असे दोन प्रकारचे ब्रँड ही कंपनी देते आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही जर बघाल या ठिकाणी पूर्ण फुल रेंज या कंपनीकडे आज उपलब्ध आहे. ज्या पद्धतीने महिंद्रा असेल, स्वराज असेल किंवा इतर कोणती मल्टीनॅशनल कंपनी असेल त्या पद्धतीचे पूर्ण मॉडेल्स या कंपनीकडे उपलब्ध आहे की जे शेतकऱ्यांच्या मशागतीपासून ते पिकाच्या कापणीपर्यंत आज या कंपनीकडे सर्व श्रेणी उपलब्ध आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जर बघाल की ट्रॅक्टर 535 हा मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही लॉन्च केलेला आहे. 2 रंगामध्ये हा ट्रॅक्टर उपलब्ध आहे. एक निळ्या रंगामध्ये आणि दुसरा महाराष्ट्राची ओळख असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला भगवा कलर या रंगामध्ये लिमिटेड एडिशन मध्ये आम्ही हा ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी बघाल 536 हा 36 हॉर्सपावरचा ट्रॅक्टर द्राक्षबाग आणि भात शेतीसाठी असा एक ट्रॅक्टर नवीन लॉन्च केलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर बघाल तर मोठा 545 ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आणि या ट्रॅक्टर मध्ये 31 HP पासून ते 50 HP पर्यंत जे काही शेतीचे कामं करणारे शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्यानंतर एक हिंदुस्तान तुम्ही जर या ठिकाणी बघू शकाल की जुन्या शेतकऱ्यांची ओळख असलेला आणि ज्या ठिकाणी हिंदुस्तान हा ब्रँड ऊस वाहतुकीसाठी ओळखला जायचा तर तो ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्हाला परत कंपनीने उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हे सर्व एक अतिशय रिजनेबल रेट मध्ये आज तुम्ही मार्केटमध्ये ज्या कंपन्या त्यांच्यापेक्षा 40 ते 50 हजार रुपये तुम्हाला रिजनेबल रेट मध्ये हा ट्रॅक्टर मिळेल. अतिशय कमीत कमी मेंटेनन्स खर्च, त्याच पद्धतीनं वॉरंटी तुम्ही जर बघाल तर 5 आणि 6 वर्षाची वॉरंटी या दोन्ही प्रॉडक्टवरती आज कंपनी देते. जेणेकरून शेतकऱ्यांना अतिशय किफायतशीर आणि उत्पादन खर्च कमी होण्यासाठी ही कंपनी मदत करते आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे मॉडेल शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऍप्लिकेशन प्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये देणार आहोत. धन्यवाद सर. थँक्यू. मित्रांनो बघितलं असेल तुम्ही येऊन व्हिजिट करा कृषीतॉनला. तर चला बघूया आता दुसरे ट्रॅक्टर्स. मित्रांनो तुमचा आमचा आवडतीचा सगळ्यांचा विषय तो म्हणजे ट्रॅक्टर. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर महिंद्रा, कुबोटा आणि आपण इतर बघितलेच आहे. तर महिंद्राचे एवढे काही मॉडेल आहे तुम्ही बघू शकता मॉडेल. आणि रोटर वगैरे पण आहे. तर इकडे स्वराजचा आहे. हा हत्ती उभा आहे एवढा मोठा 963. तर स्वराजचे तुम्ही बघू शकता सगळे मॉडेल आहे. आणि टार्गेट पण आहे. तर मित्रांनो चला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला. कृषीतॉनमध्ये यायला भेटलं नसेल तरी तर कृषीतॉन बघून घ्या. आणि या ठिकाणी या साईडला बघू शकता शक्तिमानचे सगळं इम्प्लिमेंट आहे. रोटर, सुपर सीडर आणि रोटर वगैरे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शक्तिमानचं ब्लोअर पण आहे. याचा पण व्हिडिओ लागत असेल तुम्हाला, ज्या ज्या गोष्टींचे व्हिडिओ लागत असतील तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊन येतो. फक्त कमेंट करा. आणि इथं बघू शकता बीकेटीचा पण स्टॉल लागलेला आहे. त्याच समोर आलं की सिल्वरचं पंप अँड मोटर्स ॲग्री. तर यांचे पण रोटर्स वगैरे पंप आहे. इलेक्ट्रिकचे जे इक्विपमेंट आहे ते. त्याच समोर आल्यावरती इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा. तर याचा यूट्यूबला तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ जर लागत असेल तर आपण याचा यूट्यूबला व्हिडिओ घेऊन येऊ. तर तुम्ही कमेंट करा फक्त याचा व्हिडिओ पाहिजे का यूट्यूबला. तर आपण घेऊन येऊ याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ किती चालतो कसा चालतो. तर या ठिकाणी तुम्ही आवाज बघू शकता चालू केला आहे ट्रॅक्टर. एवढाच आवाज येतो फक्त त्याचा. काय दमता वाटाणा त्याच्यात. हायड्रोलिक उचलला तरी लोडवर येतो तो. चला मित्रांनो माझी इच्छाच गेली व्हिडिओ बनवायची आता त्या ट्रॅक्टरबद्दल. तर तो हायड्रोलिकवर उचलायला पण लोडवर येतोय अशा काही पद्धतीने. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर याच्याबद्दल काही डिटेल्स तुम्हाला व्हिडिओ याच्या कोणत्या काही टॉपिकवरती लागत असेल तर आपण घेऊन डायरेक्ट फक्त कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. तर बघूया आपण विचारून लोकांना की त्यांना कृषीतॉनमध्ये कसं वाटलं, त्यांचं काय मत आहे. तर या काकांना विचारू. 1 मिनिट काका. तर काय वाटलं तुम्हाला कृषीतॉनमध्ये येऊन. कृषीतॉनमध्ये कसं आहे शेतकऱ्यांसाठी नवीन टेक्नॉलॉजी, नवीन यंत्र, शेती कशी करायची या गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या. तर जे लोक कृषीतॉनला भेट देत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता. त्यांनी आवश्यक एक वेळ या कृषीतॉनला भेट दिली गेली पाहिजे. नवीन जे मशिनरी, नवीन अवजारं, नवीन शेती उपयोगी औषधं, खतं, बियाणं कशी वापरायची, वापर कसा केला पाहिजे, उत्पन्नात वाढ कशी झाली पाहिजे, खर्चात बचत कशी झाली पाहिजे हे नक्की शिकायला मिळतं. तर त्याने जरूर यायला पाहिजे. तुम्ही कुठून आले का. आम्ही देवळावरून आले का दोघं पण. तुमचं काय मत. कृषीतॉन प्रदर्शन अजून मोठ्या प्रमाणात हे झालं पाहिजे की जसं ना पुण्याला किसान प्रदर्शन होतं मोठ्या प्रमाणात, तसं आपल्या नाशिकमध्ये पण झालं पाहिजे. याची व्याप्ती वाढवली पाहिजे. जे आपण इमॅजिन करतो मोबाईलवर बघतो वेगवेगळ्या मशिनरीज म्हणा आणि त्याचं इथं लोकांना डेमो
बघायला मिळायला पाहिजे, जेणेकरून तो शेतकरी त्याकडे आकर्षित होतो. म्हणून तो मोबाईलवर बघतो पण आपण बघू शकत नाही प्रॅक्टिकली. त्या लेवलचे इक्विपमेंट्स म्हणा, शेतीला लागणारी साधनसामुग्री आली, शेतकरी अधिक प्रयोगशील बनेल आणि त्याचा निश्चित फायदा होईल. ठीक. जर म्हणजे आपले लोक जरी ते रिस्पॉन्स केला तरच कृषी प्रदर्शन जे पुण्यासारखं किंवा इतर मोठमोठ्या सिटींसारखं वाढू शकतं. जर आपले लोक जर आले नाही तर हळूहळू हे पण बंद होऊन जाईल. सर्व गोष्टींचा विचार करता लोकांनी भेट दिली पाहिजे. जो आपल्या जिल्ह्यातला म्हणा किंवा महाराष्ट्र जनतेला आवाहन करेल की आपण एक या 2024ला भेट द्यावी आणि जे त्यांनी आयोजन केलं आहे नेहारकर साहेबांनी म्हणा किंवा त्याचं त्यांनाही आपण धन्यवाद दिलं पाहिजे की चांगल्या प्रमाणात काम करतायत. अधिक व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू काका. धन्यवाद. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं कृषी प्रदर्शन बघून झालंय. तुम्ही पण या व्हिजिट करा आणि बघा काय काय नवीन गोष्टी आहे, तेवढंच आपल्याला पण शिकायला भेटतं. आणि मार्केटमध्ये काय काय नवीन गोष्टी आपल्यापर्यंत येत नाही त्या पण गोष्टी आपल्याला बघायला भेटतात आणि त्या पण वापरता येतात. तर चला, धन्यवाद.